नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। प्रभू श्री रामचंद्र देवता मर्यादा पुरुषोत्तम यांचा आज जन्मोत्सव सोहळा नवमी सोहळा आज संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होत आहे। त्याचप्रमाणे आज धर्माबाद शहरामध्ये श्रीराम मंदिर फुले नगर येथून भव्य बाईक रॅलीला सुरुवात झाली। या बाईक रॅलीमध्ये धर्माबाद शहरातील ग्रामीण भागातून आणि शहरातून संपूर्ण हजारो युवक शेकडो युवक हिंदू युवक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। सकाळपासून भव्य दिव्य रॅली प्रभू श्री रामचंद्र देवता फुले नगर येथून या मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली। संपूर्ण धर्माबाद शहरासह बाळापूर रत्नाळी धर्माबाद या ठिकाणी भव्य रॅलीची शोभायात्रा करण्यात आली होती। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चिंताराजांना धर्मशाळा येथे दरवर्षी महारक्तदानाचं आयोजन करण्यात येते। या ठिकाणी रक्तदानामध्ये सकाळपासून हजारो हिंदू सकाळपासून शेकडो भाविक या रक्तदानामध्ये सहभागी झाले होते आणि या रक्तदानातून एक आगळा वेगळा उपक्रम दरवर्षी या राम भक्तांच्या वतीने आयोजित करण्यात आहे। त्याचप्रमाणे आपण आज या सर्व भक्तांकडून जाणून घेऊया आजचा हा रक्तदान सोहळा आपण आयोजित केला यामागील कारण काय आणि प्रभू श्री रामचंद्र देवता यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आपल्याला काय वाटते जाणून घ्या प्रत्यक्ष भक्तगणाकडून। तर आपण आज सकाळपासून या रक्तदानामध्ये सर्व रक्तदात्यांचं रक्त घेत आहात, पण आपल्याला काय वाटते आजच्या रामनवमी निमित्त? प्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। आज धर्माबाद येथे जे रक्तदानाचं शिबिर झालं आहे रामनवमी निमित्त, ते आम्ही गेल्या 6 वर्षापासून घेतो। 6 वर्षापासून आम्हाला अत्यंत चांगला अनुभव आहे। इथे जवळपास 100च्या वर रक्तदाते म्हणजे रक्तदान करतात। आजही 88 रक्तदात्याने रक्तदान केलेलं आहे आणि त्यांचं सहकार्य असंच पुढे राहो आणि त्यांची भरभराट हो अशी माझी इच्छा। नवीन रक्तदात्यांना काय आव्हान असेल? रक्तदात्यांनी रक्तदान करायला पाहिजे। जर योग्य असेल रक्तदात्याच्या तर त्याने रक्तदान करावं। रक्तदानाविषयी जे मनामध्ये भीती आहे ती मित्रांनो काहीच भीती नाही, भिण्याचं कोणतंही कारण नाही। कारण हे रक्तदान केल्यानंतर तुम्हाला 48 तासानंतर पूर्ण रक्त परत येतं आणि तुम्ही जे नियमित काम करता ते रक्तदान करून सुद्धा करू शकता। त्याच्यामुळे कोणालाही भिण्याची गरज नाही। सरळ मन मोकळेपणाने आणि स्वेच्छेने इथे येऊन रक्तदान करावं असं माझं सर्वांना आव्हान आहे। धन्यवाद सर। सर्वांनी कृपा करून शौचालयामध्ये जायचे। त्याचप्रमाणे सर रक्तदान करण्यासाठी रक्तदान केल्यावर काय फायदे असतात आणि काही नागरिकांमध्ये भीती असते रक्तदान केल्यानंतर कमतरता येते आजारी होता असं असतं? रक्तदान केल्यानंतर कुठल्या आशक्तपणा येत नाही। सध्या वॅक्सिनेशन कोविडपासून ज्यांनी वॅक्सिन घेतलं आहे, सध्या यंग जनरेशनमध्ये अटॅकचं प्रमाण जास्त वाढलं आहे। रक्तदान वर्षातून 4 वेळेस करता येते, पण आम्ही किमान 2 वेळेस तर करावा असं आमची अपेक्षा असते। रक्तदान केल्यानंतर कुठलाही आशक्तपणा वगैरे जाणवत नाही। येणारं रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब शरीरावरचा कमी राहतो आणि बरेच आजार आहेत जे स्किनपासून तयार होतात, ते आजार या रक्तदानामुळे कमी होत असतात। वर्षातून 4 वेळेस रक्तदान करता येते, पण कमीत कमी 2 वेळेस तर वेळ काढून करायला पाहिजेत। धर्माबाद शहरामध्ये आम्ही सकाळपासून आले तेव्हापासून प्रसिद्ध असा होता की जे रक्तदाते रिपीट 7 वर्षापासून रक्तदान करत होते ते रिपीट रक्तदान करायला आलेले आहेत। त्याबद्दल सगळ्या कमिटीचं मी अभिनंदन करतो। धन्यवाद सर। आपण पाहतोय सकाळपासून रक्तदात्यांचे लांबच लांब रांगा लागलेले होते। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आजच्या नियोजन कमिटी सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व कमिटी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आता आपण दरवर्षी आपण रक्तदान आयोजित करता आणि आजच्या या वर्षाबद्दल आपल्याला काय वाटलं? दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान खूप चांगल्या प्रमाणे झालेलं आहे। मागील आम्ही 6 वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो। धर्माबाद शहरातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि आम्ही जी बँक निवडलेली आहे त्या बँकेकडून खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य होतो। भरपूर गरजूंना या बँकेकडून मदत झालेली आहे। अशीच यानंतरही मदत होईल। जे रक्तदान केले जरी नसतील तर त्यांनी मला फोन करू शकता। कधी काही अडचण असेल तर आम्ही त्यांना अर्ध्या रात्री सहकार्य करू। धन्यवाद। आजच्या रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्र देवता यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? रामनवमी निमित्त आम्हाला असं वाटतं की सर्व हिंदूंचा सण आहे। सर्व एकीने सर्वजण मिळून मिसळून कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करावा हे असे माझी अपेक्षा आहे। आज आपण प्रभू श्री रामचंद्र देवता यांचा जन्मोत्सव आणि नवमी सोहळा आपण संपूर्ण भारत देशामध्ये अनेक देशामध्ये साजरा केला जातो। रामनवमी निमित्त काय वाटते आपल्याला आज?
रामनवमीनिमित्त प्रभू रामश्री सारखे जे काही रामाने जसं काही आपल्या हिंदू धर्माला जे काही शिकवण दिली त्या पद्धतीत जे सामाजिक कामात जसे रक्तदान शिबिर झालं, जे हिंदू धर्माला एकत्र ठेवण्यासाठी सर्व एकत्र येऊन धर्मासाठी हे करावे असं या उद्देशानुसार आम्ही प्रत्येक गेल्या 7-8 वर्षापासून रामनवमीनिमित्त रक्तदान शिबिर व वेगळे कार्यक्रम घेतो. यांच्यामुळे आपले हिंदूंना एकत्र यावं श्री रामनवमी निमित्त व इतर कोण्याही कारणासाठी एकत्र यावं म्हणून असा आमचा एक पुढाकार घेऊन आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो. धन्यवाद. आपण पाहू शकतो आज रामनवमी निमित्त धर्माबाद शहरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासह आजच्या यांच्या कमिटीच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य महारक्तदान जवळपास 6 ते 7 वर्षापासून आयोजित करण्यात. त्यामध्ये सकाळपासून आणि तसेच रक्तदात्यांचं सुद्धा सहकार्य पूर्णपणे असते. या रक्तदानामध्ये समस्त सकल हिंदू समाज बांधवांनी सकाळपासून या रक्तदानामध्ये सहभाग घेतात आणि जवळपास सर्व धर्माबाद तालुक्यातील शहरातील सर्व रक्तदान करणे हे आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचते. म्हणून आपण सर्वजण रक्तदान करावं आजच्या या कमिटीकडनं, आजच्या सर्व कार्यकर्त्याकडनं सर्वांना आव्हान आहे आणि असंच या रक्तदानामध्ये सहभागी व्हावं. आपल्या त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो फुलेनगर श्रीराम मंदिर इथून आजची हा भव्य दिव्य शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेमध्ये धर्माबाद तालुक्यासह ग्रामीण भागातून सुद्धा हजारो नवयुवक आजच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. आपण पाहू शकतो धर्माबाद तालुक्यातील सर्व धर्माबाद शहरासह बाळापूर रत्नाळी मार्गे संपूर्ण आजची भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न झाली. आजच्या या शोभायात्रेसह भव्य रक्तदानामध्ये सुद्धा जवळपास 127 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला आहे आणि त्याचप्रमाणे येत्या 10 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या जल्लोषाने शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये सुद्धा धर्माबाद तालुक्यातील सर्व राम भक्तांनी येत्या 10 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे सर्वांना करण्यात आलेलं आहे. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.